तर राज्यात औद्योगिक धोरण लवकरच आणणार, 40 लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याचं अजित पवार म्हणाले। 56 कंपन्यांसोबत सामंजस्य करार केल्याचं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलंय। सोबतच 16 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। आपण बघतोय की राज्यात औद्योगिक धोरण लवकरच आणणार असल्याचं अजित पवार म्हणाले। आणि हा कार्यक्रम निरंतर ठेवण्याचा निर्णय हा देखील घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्राचं नवीन औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। त्या धोरणांच्या 5 वर्षाच्या कालावधीत 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व 50 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट असेल। नवीन तर राज्याचा वीज दर हा इतर राज्यांच्या तुलनेत कमी होईल आणि वीज खरेदीमध्ये 1,05,000 कोटींची बचत होणार असल्याचं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे। यासाठी या योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये 6,400 कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान प्रस्तावित आहे। महावितरण कंपनीने येत्या 5 वर्षासाठी विजेचा दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे। ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या 5 वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये 1,13,000 कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे। यामुळे राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेने कमी होतील। तर राज्याच्या विकासासाठी दळणवळण आणि पायाभूत सुविधांची महत्त्वाची भूमिका असते आणि यासाठी राज्य सरकारने नेमकी काय तरतूद केली आहे ती देखील बघूया। जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ हे संयुक्तरित्या पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित करीत आहे। या प्रकल्पाचा एकूण खर्च 76,220 कोटी रुपये असून त्यात राज्य शासनाचा सहभाग 26% आहे। वाढवण बंदरामुळे 300 दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक माल हाताळणी क्षमता निर्माण होणार आहे। जवाहरलाल नेहरू बंदराच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा ती तिप्पट असणार आहे। सन 2030 पर्यंत नव्या बंदरातून माल वाहतूक सुरू होणं अपेक्षित आहे। या बंदराचा समावेश कंटेनर हाताळणी करणाऱ्या जगातील पहिल्या 10 बंदरामध्ये होणार असल्याने महाराष्ट्र राज्य भविष्यात सागरी दळणवळणातील महाशक्ती म्हणून उदयास येईल।